नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत? प्रीती रजक या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत। ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? कैरो येथे आयोजित करण्यात आली आहे। 69व्या फिल्मफेअर पुरस्कारमध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे? 12वी फेल या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे। टाटा आणि फ्रान्स कंपनी एअरबस संयुक्तपणे कोणत्या हेलिकॉप्टरची निर्मिती करणार आहे? H-125 हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात येणार आहे। हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात? काच या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात। सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता आहे? सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह शनी आहे। हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? हॉर्स पॉवर हे शक्तीचे एकक आहे। रेग्युलेटिंग ॲक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? रेग्युलेटिंग ॲक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज हे बनले। तैनाती फौजेचा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तैनाती फौजेचा जनक लॉर्ड वेलसी यांना म्हटले जाते। संवाद कौमुदी व मिरत उल अखबार ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? राजा राममोहन रॉय यांनी सुरू केली। रौलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रौलट कायदा 1919 या वर्षीचा कायदा आहे। ताशकंद करार 1966 मध्ये कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता? भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झाला होता। विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? विद्यार्थी हे मासिक साने गुरुजी यांनी सुरू केले होते। भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? कलम 19 ते 22 या कलमामध्ये दिलेला आहे। उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस 21 जून हा दिवस असतो। पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पटना हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे। रॉकी पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? रॉकी पर्वतरांग आफ्रिका खंडामध्ये आहे। ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव कॅल्सिफेरॉल हे आहे। खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो? कॉलरा हा रोग दूषित पाण्यापासून पसरतो। कोणत्या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? 1982 या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती। भारताचे राष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? कॅरम या खेळाशी निगडीत आहे। घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? घाना पक्षी अभयारण्य राजस्थान या राज्यात आहे। सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई हे सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर आहे। विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तिरुअनंतपुरम येथे आहे। पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? पोलाद या संमिश्रामध्ये
लोह प्लस कार्बन याचा समावेश असतो. उत्तर प्रदेशातील पारंपरिक नृत्यशैली कोणती? उत्तर प्रदेशातील पारंपरिक नृत्यशैली कथ्थक आहे. भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो? भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम देवप्रयाग येथे होतो. गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अरुंधती रॉय ह्या आहेत. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक श्री वि वा शिरवाडकर हे आहेत. भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणता प्रमुख असतो? भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा नामधारी प्रमुख असतो. भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोठे आहे? भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली येथे आहे. महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत? महादेव डोंगर रांगांमुळे भीमा नदीचे खोरे कृष्णा नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झाले आहे. देवगड पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? देवगड पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.